तर मंडळी नमस्कार. मी विचार केला की आता तुम्ही मला काय म्हणत असाल, 2-3 दिवस झालं ब्लॉगच कुठला टाकला नाही, नाही शॉर्ट व्हिडिओ टाकला, नाही लॉंग व्हिडिओ टाकला, काहीच नाही. कारण थोडं ना त्याच्यासाठी ब्लॉग बनवण्यासाठी थोडं माइंड पण फ्रेश पाहिजे असतं, सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे असतं. आणि थोडंसं डोक्याला टेन्शनच झालं. पाळी पेरणीसाठी ट्रॅक्टर मिळत नव्हता. चौधरी साहेबांनी कालपासून सुट्टी केलेली, इकडं तिकडं फिरायचं चौधरी साहेब, आणि कामाचं खाडं होतंय ते वेगळं. आणि थोडं व्हिडिओमधनं पण थोडी डिमोटिवेट झाली होती. वाटलं जाऊ दे, चल व्ह्यूज तर येत नाहीत आणि त्याच्यासाठी एवढी मेहनत घेत बसा, असं थोडंसं झालं होतं. त्याच्यामुळं मी व्हिडिओ नाहीत बनवले. तर फोन येतोय आमच्या चौधरी साहेबांचा. चौधरी साहेब गेले शेतात, ट्रॅक्टर गेलाय शेतामध्ये, आणि मला म्हटले लगेच ये. पण मला कपडे सुकत घालायचे, कपडे धुवून ठेवलेले, आणि थोडं डोकं बिकं विचरावं म्हणलं. थोडी लोळत पडली होती, कपडे धुवून टाकले, जेवलेली भांडी इथं जमा करून ठेवलेत. कुठे गेली भांडी? हा इथं. आणि जेवलेली भांडी जमा करून ठेवले, तर थोडा वेळ लोळत बसली होती इथं मोबाईल बघत. तेवढंच आलाय ट्रॅक्टर आलाय, चल लवकर. ट्रॅक्टर म्हणजे पाहुण्यातलाच आहे, जास्त काही लांबचा नाही, पण त्याला वेळच मिळेना. सगळ्यांनाच वाटायला लागले पाऊस उघडलाय तर वर पेरून घ्यावं. एकतर उघडीप झाली तर लय दिवसाची उघडीप होती का काय, आणि जर लागून राहिलं तर परत पेरायला येते का नाही, ही सगळी गडबड. म्हणून सगळ्यांनाच वाटतंय आमच्या आधी पेरून झालं पाहिजे. ट्रॅक्टरवाला बिचारा कुठं पळणार ना, तो एकटाच किती जागेवर किती ठिकाणी चालवणार. तरी डे नाईट काम चालू आहे ट्रॅक्टरवाल्याचं. तर आत्ताशी आमचा नंबर लागलाय, आणि चौधरी साहेब गेले पुढं शेतामध्ये. मला म्हटलेत लवकर ये म्हणजे मी त्यांना बोलत होती तुम्ही जावा, मी नाही येत, माझं काय काम आहे. पण मला बोलले की नाही ये, घरचं बी पेरायचेत ना, त्याला औषध वगैरे लावायचे, कागदावर टाकून खत बीत सोडायला लागेल ट्रॅक्टरमध्ये, तर 2 जण लागतील, तू लवकर ये. आणि मी म्हटले त्यांना तोपर्यंत डाळिंबामध्ये ना मधलं अंतर जे असते ना त्याच्यात पाळी घालून घ्यायची. तर म्हटलं मी तोपर्यंत पाळी घालायला लावा, कपडे सुकत घालून थोडं डोकं विचारून येते. तर चला, मी जर इथंच बोलत बसली तुमच्यासोबत तर तिथं मला गेल्यावर ओरडा पडायचा, नाही तर शिव्या पडायच्या. तर चला शेतात जाऊन भेटू आपण. टिकली पडलेलीच माहिती नाही कधी पडली. तर आता मग मला औषध करून घेतोय आम्ही, तोपर्यंत तिकडे डाळिंबामध्ये पाळी घालायची होऊन जाईल. डाळिंबाच्या खाली एवढंच रान मोकळं राहतंय, तर एवढ्या रानामध्ये आता तर मकाच करून टाकणार आहे. शेजारी सगळी मका करणार आहे आम्ही, आणि याच्यानंतर बघू. इथं माझा विचार चाललाय 10-12 गुंठ रान आहे, इथं ऊस लावून टाकावा. पण त्याचं पुढची गोष्ट आहे, डिसेंबरमध्ये ऊस लावणीच्या टायमाला बघूया. आता सध्या तरी आम्ही मकाच पेरतोय इथे. तर चला, चौधरी साहेब गेलेत मका आणायला तिथं ठेवलाय मकाचा टप. आता ती मका औषध लावायचंय मकाला आम्हाला, आणि मी औषध लावू लागायसाठी आली. सगळ्यांची घाई उठली पेरणीची, सगळ्यांची. आणि इतकं छान वाटते आता शेतामध्ये, सगळीकडे हिरवं दिसते. उन्हाळ्याचं व्हिडिओ काढू वाटत नसायचं रानात आलं तरी. आणि माझी टिकली कधी पडून गेली मला माहितच नाही. तिथंच लावायचं औषध, थोडं कागदा उपणलं असतं की. होय, ऐकत नाहीत. काय त्यात अडकून बसणार आहे का बता की. त्यात टाका 2-4 बी. हातात झाडायच्या हातमध्ये तरी आणायला पाहिजे होते. खडा गेला एवढा मोठा, बसन 13 भरण तिथं. माझं औषध हात माझं हात मीच चोळला असतं, तुम्हाला तंबाखू ही खायची.
त्यांची वय त्यांनी फोन केलता त्यांनी फोन घेतला मला होय. नाही त्यांनी मला फोन केला नाही मग बारलीवाल्याने नाही केलं पण त्यांनी सांगितलं मला फोन कर की. तर अशी आम्हाला येतात बघा कामात कामं. चौधरी साहेब म्हणतात घरी जा, बारलीवाला आलाय. आता जावं लागन, नाही म्हणून चालतंय का? घरनं उगच उगं मला रानात बोलवलंय. 5 मिनिटासाठी येऊन जा, 5 मिनिटासाठी येऊन जा. आता परत घरी जायला लागल. इतक्या लांबून इतक्या लांब जायचं घरी. बारलीवाल्याला फोन करते मी विचारायला आलाय का काय तुम्ही दादा म्हणून, पण ते फोन उचलत नाहीत. नाही, बिझी लागतोय त्यांचा फोन. त्यांचा फोन आल्यावर मला बोलले होते आलं की फोन करतो मी तुम्हाला. बघूया फोन येतोय का बघते रिटर्न. आता मी त्यांना फोन तर केलता म्हणल्यावर मिस कॉल तर त्यांना पडला असेल. मग बघूया रिटर्न फोन येतोय का. नाही आला तर मी अजून एकदा करून बघते, नाही तर मग घरी कॅनेलला जाऊन बसते. आहे का नाही? हां हे बघ. इकडं पण पेरणी चालू आहे त्याची. जावायचा मुलगा आहे. शेजाऱ्यांचं पेरून झालेलं आहे 2-3 दिवस झालं. त्यांनी काय केलं माहिती का, ट्रॅक्टरवाला गेलाय घरी. नाही तिकडं बसलाय वाटतं खाली. आणि रानाचा मालक ट्रॅक्टर चालवतोय. त्याच्याकडे पहिला ट्रॅक्टर होता ना, त्याच्याकडे ट्रॅक्टर होता, त्यांनी तो विकला. मग त्याला ट्रॅक्टर चालवता येतो म्हणून तो चालवतोय. आवाज येतोय का काय माहिती येतोय की नाही. मी चालले आता बारली घ्यायला आणि 4 पण वाजलेत. गुरांचे वैरण काढीचं पण काम झाले, टाइम झालाय. विहिरीत पाणी बघूया का जातं बघते. इथं अण्णांनी सगळी झाडं कापून टाकली. लय अडचण होती इथं विहिरीच्या कडेला. लय हवा सुटली, लय केस विचारून आली होती मी येताना. बघितलं केवढं पाणी विहिरीत. काय पाऊसच मोठा झाला नाही अजून आमच्याकडं. विहिरीला पाणी कुठून वाढल, पाऊस नाही मोठा झालाय तर. गिनीगोल तर अजून फुटलं नाही. जळलं होतं अण्णांकडून इथलं गिनीगोल. हाय लागली होती मोठी इथं.
गेलीच नाही अजून तू. तर चला आता घरी जाऊन भेटूया. बारली घ्यायची. अगं माझ्या वाघ, अगं माझ्या वाघ, अगं माझ्या वाघ. अरे 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 तू कुठे गेलता? नख लागते मला, नख नख नख. थांब थांब. काय काय तू मला शोधत होता? मला शोधत होता तू? तोंड नाही चाटायचं बाब्या. पडली ना मी. एकटं झाली. गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली. चल 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 गाडी आली. तो बारलीची गाडी आली. तो बारलीची गाडी आली. वेळेत आली मी. लय वेळ झाली त्याला भेटली नाही. मला शोधायला गेलता तो. घालेडा तोंड चाटतो. हा बारलीची गाडी मागन मी पुढं. युट्यूबला चॅनल आहे माझं. इंस्टाला बी टाकते. दोन पाट्या जाते दोन दादले बसते. महिन्याने 10 दिवस मागे लागला. ते सुधाच्या पोराला मला ट्रॅक्टर बी समाज नाही म्हणला. फिरून बसला म्हणला मासे घे. पण ते तसं नाही ना बरं दिसत. ह्याला डिझेल कुठं दिलं किंवा कसं बी काय बी म्हणलं तरी बी हे येऊन फोनून जातो. नसलं असलं कुणी म्हणजे पैशाचं म्हणत नाही कधी काय. आणि हिशोब सांग म्हणलं किती वेळा तर हिशोब बी सांगा नाही की बाबा त्याचं मिटवायला काय असेल, तुझ्याकडे काय वळतात, माझ्याकडे काय वळतात, सांग म्हणून हे असं ती हिशोब बी सांगा नाही. लावूया दुसरा ट्रॅक्टर. पेरायला नसतं बरं का काय म्हणला. त्याला हे म्हणलं होतं पेरायला परवीन यायचं आहे माझा भाऊ. पण मी ह्यांना म्हणलं परवीन मी असंच करणार. तिथली भाडी सोडून परवीन येणार आहे. त्याची ट्रॅक्टरची भाडी सोडायची, त्याने इकडे यायचं माझ्यासाठी. मग म्हणून राहू दे. आज नाही जेवण आली.